नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन मान्सून व्लॉगमध्ये. तर आज मी आणि माझा मित्र जयेश आम्ही आज निघालो आहे मांगीतुंगीला. ही आहे आपली तुळजा आणि ही डेविल 007. तर संध्याकाळचे आता 4:45 वाजलेत आणि आम्ही आत्ता कोणता रोड आहे? कोराडे रोडवरती आहे. तर साधारण 3 तासामध्ये आम्ही पोहोचू तिथे. तर गाईज, हा आहे आपला आजचा सेटअप. ही तुळजा आणि ती डेविल 007. अशा पद्धतीने या थंडगार वातावरणात आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि आपण अशा रोडनी चाललोय जो म्हणजे ज्या रोडची इतिहासात नोंद होणार आहे, म्हणजेच आपला नगर मनमाड हायवे. त्या रस्त्याचं कधीच काम पूर्ण होत नाही किंवा कुठं ना कुठं काम सुरू असतं. खड्डे आहेतच, ट्रॅफिक आहेतच, परंतु हाचा रूट दाखवते आम्हाला मॅपवरती जाण्यासाठी. एक लासलगाव मार्गे पण होता, पण कदाचित तो चांगला असेल नसेल म्हणून आम्ही इकडे जातोय. म्हटलं जो परतीचा प्रवास आहे त्या रस्त्याने करावा, कारण रात्रीचा प्रवास करावा लागणार आज थोडासा, साधारण 8-9 वाजेपर्यंत तरी. त्याच्यामुळे आम्ही इकडनं जातोय. परंतु बघात आता तरी इथे चांगला दिसतोय रस्ता, पण पुढे कदाचित बऱ्याच ठिकाणी खराब असू शकतो. तर आम्ही इकडनं म्हणजे शिर्डीतून येवला, मनमाड, सटाणा अशा मार्गे जातोय. तिकडे मग पुढे ताराबाद, नाशिक जिल्हा आणि तसंच मग पुढे आपलं मांगीतुंगी. साधारणतः हा आय थिंक 166 किंवा 168 किलोमीटरचा टोटल डिस्टन्स आहे. मॅपवरती तर 4 तास दाखवत आहे, बट आम्हाला वाटलं होतं की 3 तासामध्ये पोचू असं वाटतंय, परंतु कदाचित रस्त्यामुळे उशीर लागू शकतो आणि ब्रेक्स पण आम्ही अवॉइड करणारच आहे शक्यतो. एखादा कॉफी ब्रेक वगैरे घेऊ असं तर प्लॅनमध्ये आहे. बघू, माहिती नाही किती ब्रेक घ्यावा लागतोय. आणि तसं आमचा प्लॅन सुरुवातीचा असा होता की उद्या सकाळी निघायचं पहाटे, 3 तासामध्ये तर पोहोचायचं आणि 4-5 वाजता ट्रेक सुरू करायचा. परंतु जर आम्ही जेव्हा गुगलवरती बघितलं, काही यूट्यूब व्हिडिओज बघितले, तर तिथं जास्त हे काय म्हणता स्टेप्स जास्त आहेत, म्हणजे 4,500 पायऱ्या आहेत टोटल. तर मग सकाळी प्रवास करून तिथं जाणं आय थिंक योग्य नाही ठरणार. म्हणून मग आजच जाऊन तिथे थांबायचं ठरवलंय. राहायचं राहण्यासाठी आहेत, धर्मशाळा पण आहे वाटतं आणि काही त्यांच्या संस्थेअंतर्गत राहण्यासाठी सुविधा केल्या आहेत त्यांनी, जिथे फार थोडीफार अमाऊंट घेतात ते आणि आपण राहू शकतो. तर अशा पद्धतीने मग तिथे राहायचं. आज रात्री आमचा गेल्याच आम्ही बघून ठेवणार आहे की उद्याचं सकाळी किती वाजता आपण सुरू करू शकतो. आणि त्या पद्धतीने मग सकाळी सुरू करता येईल. असं मस्त कॉन्क्रीट रोड आहे, रस्ता मोकळा दिसतोय. संपला वाटतं रस्ता. अशी परिस्थिती, थोड्या वेळ चांगला रस्ता लागतो आणि लगेच खराब रस्त्याला सुरुवात. बघा अशी परिस्थिती रोडची. तरी 3.5 तास दाखवतोय अजून मॅपवरती तरी, पण ठीक आहे. म्हणजे ओके एवढं पण काही खराब नाही अजून तरी रस्ता, आणि ट्रॅफिक पण नाही आहे काही रस्त्यावरती. हे असा खराब रस्ता लागतोय बघा. अशी आहे रस्त्याची परिस्थिती. ठीक आहे, आपली ॲडव्हेंचर बाईक आहे, सस्पेन्शन वगैरे चांगलं, त्याच्यामुळे काही वाटत नाही एवढं. आणि आपली गाडी बनलेलीच ऑफ रोडिंगसाठी, तर मग काय रस्त्यावरती ऑफ रोडिंग चाललंय आपलं.
मागच्या 20 किलोमीटर पासून आम्ही कॉफी ब्रेकचा विचार करतोय, पण कुठं कॉफीच भेटत नाही आम्हाला आणि हॉटेल्स पण नाही आहे किंवा साधी टपरी पण नाही या रोडला. आणि काही ठिकाणी आहे तर तिथे काही ठिकाणी कॉफी तर दूध नाही, काही ठिकाणी दूध आहे तर कॉफी नाही. तर आम्ही आता बघूयात या रोडला काही सापडलं तर थांबू, नाहीतर मग डायरेक्टली आय थिंक साताऱ्यामध्येच काहीतरी मिळेल असं वाटतंय. आय थिंक इथे एक हॉटेल आहे. हा, हॉटेलच आहे. तिथेच घेऊयात पहिला ब्रेक. हॉटेल मला रस्त्यावरती मागच्या 25 किलोमीटर मध्ये एकच हॉटेल भेटले, पुढे माहित नाही किती आहेत नाही आहेत, त्याच्यापेक्षा इथंच थांबलेलं बरं राहील. आय थिंक हे निंबोरा गाव आहे. निंबोळा गाव आहे. निंबोळा. तर गाईज कॉफी ब्रेकच्या नावाखाली जवळजवळ जेवणाचा ब्रेक झालाय, कारण इथे कॉफीच नव्हती. सो मग आता आम्ही एनर्जी ड्रिंक आणि चायनीज खाऊन कंटिन्यू करणार आहे. बट क्वालिटी खूप सुंदर, एक नंबर. तर विचार आमचा कॉफी पिण्याचा होता, बट ह्या रोडला नाहीच आहे कॉफी. म्हणजे मागचे 20 किलोमीटर्स आम्ही कॉफीसाठी बघत होतो, बट काही ठिकाणी कॉफी तर दूध नाही, काही ठिकाणी दूध आहे तर कॉफी नाही. असं करत करत शेवटी बघ इथे एनर्जी ड्रिंक मिळालं शेवटी. आणि काही थोडंसं नाश्ता वगैरे केला आहे आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. साधारण 45 ते 50 किलोमीटर अंतर बाकी आहे अजून. बघत साधारण आम्ही तिथे 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत पोहोचू. तर भेटूयात रोडवरती. इथे आहे ना, इथं राहायला भेटन. पुढं जाऊन यायचं का एकदा मग? हां, काय ते एका रूमचंच आहे सगळ्या इथे. एका वरती हे काय AC कमरेवर भोजनालय व्यवस्था. एकदा रेट विचारून जायची का? तर मित्रांनो, आम्ही आता जस्ट रूमची अवेलेबिलिटी चेक केली यांच्याकडे. तर इथं एक कमिटी आहे, भगवान श्री ऋषभदेव 108 फूट विशालकाय दिगंबर जैन मूर्ती निर्माण कमिटी. तर यांच्या अंतर्गत इथे काही बऱ्याचशा रूम्स आहेत राहण्यासाठी. आय थिंक ते 2000 रुपये घेतात. म्हणजे सगळ्यांकडनं तेवढी फी फिक्स आहे त्यांची. आणि इथून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आपल्या मांगेतून गेटरेकचा स्टार्टिंग पॉईंट आहे. तर अवेलेबिलिटी चेक केल्यानंतर तिथं आहे म्हणजे रूम्स आम्हाला भेटू शकते सहजच. बट मग सकाळचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही जस्ट आता बघून येतोय की तिथे स्टार्टिंग पॉईंट कुठं आहे, तिकीटचा काय विषय आहे, असं जेणेकरून आमचा सकाळचा वेळ वाचेल. तर भेटूया तिथे पाहिजेशी. तर इथे मांगेतुंगीला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. उजव्या हाताने स्टेप्सने जाता येतं आणि डाव्या हाताने इथे गाडी पण जाते. पण आम्हाला स्टेप्सने जायचं आहे, तर मग आम्ही स्टेप्सचाच रस्ता चेक करून येतोय आता. गाईज 8:30 वाजून गेलेत ऑलमोस्ट आणि आपण आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचलोय. विषय असा झालाय, इथले एक लोकल भेटले आम्हाला तिथे 1-2 पायथ्याशी. तर ते म्हटले की सकाळी तुम्ही 4-4:30 वाजता ट्रेक सुरू करू शकता आणि साधारण तुम्हाला 2 ते 3 तास लागतील म्हणे वरती जायला.
आणि इथे वरती जाण्यासाठी पहिले एक तिकीट काढावं लागतं 20 रुपीजचं. तर ते म्हटले आता की इथे गावात एक आश्रमशाळा आहे म्हणे, तिथे तुम्ही राहू पण शकता आणि तुम्ही आता तिकीट काढू शकता. तर मग बघत भेटतं का काय, तर तिकडेच जातोय आम्ही. आणि इथे जवळच आहे, साधारण इथले 2 किलोमीटर असेल पायथ्यापासून. कॉन्क्रीट रोडनी जाता येतं परत तिथेच. हेच आहे ते ठिकाण आय थिंक सो, जिथे आपल्याला तिकीट मिळू शकतं. बघा ट्राय करत येतं काय, कारण टाइम पण भरपूर झाला आहे. सुरू करतो आम्ही 4 वाजता लागणार. पण मग ते वरती जाऊन मंदिर उघडे भेटणार नाही ना, इतक्या लवकर कुठे जाणार जंगलामध्ये माणसं मंदिर उघडायला. नाही 4 वाजता मंदिर उघडतच नाही ना इतक्या लवकर. माणसं इथे 5:30ला जाते, हे जाणार आहे सकाळी. इतक्या लवकर मंदिर उघडत नाही ना वरती जाऊन. आणि वाघ असतो जंगलामध्ये, वाघाची भीती असते, त्याच्यामुळे अंधारात कोण जात नाही. थोडा उजाळ पडला का मग जातो माणूस. ठीक है ना, टिकट सकाळी घ्यायचं मग आता घ्यायचं. सवेरे रजिस्टर में नाम लिखूंगा, आधार कार्ड पॅन कार्ड सब लिखना पड़ता है. जबाबदारी आता नाही घेणार का? नाही आता काही नाही देणार मी, सकाळीच देईन. सकाळी किती वाजता येतात तुम्ही इथे? 5 वाजेपासून सुरू होऊन जातं. आणि इथं राहण्याची सोय आहे काय? नाही ते शक्यतो नाही भेटणार रूम. तर आता अशा पद्धतीने आपल्याला काही तिकीट मिळालेलं नाही. आता सकाळीच नाही म्हटले की 5 वाजता या तुम्ही, तिथे पायथ्याशी भेटून जाईल तिकीट तुम्हाला. आणि राहायला पण त्यांच्याकडं नव्हती अवेलेबिलिटी. सो आता आम्ही परत चाललो आहे आमच्या जिथे आम्ही पहिल्यांदा थांबलो होतो तुमच्यासाठी. तिथे त्यांनी पण सांगितलं की 10च्या आतच या, म्हणजे नाही तर अदरवाईज ते क्लोज होऊन जातं. सो चला पोचू आम्ही तिथे. एक 2-4 मिनटामध्ये तिथे पोचून जाऊ. जवळच ते साधारण काही 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे आणि रस्ता पण चांगला आहे. सो काही वेळ लागत नाही आहे. पोचलो एकदाच. लाईट गेलेली वाटतं, लाईट पण नाही वाटतं इथे. वॉटरप्रूफ टॉप बॉक्स आहे. पाणी बॉटल सांडली. आम्ही घेतला होता कशासाठी? पावसात काही आमचं पाणी भिजू आपलं काही लागलं नाही आम्हाला. टॉप बॉक्स आतमध्ये पाणी गेलं. टॉप बॉक्स आतमध्ये बॉटल फुटली, कवललं झालं. कुठली कसं काय रे? काय माहिती कसं कुठली का बुद्धन डीलर आहे? फुटली, गोळी राहिली. ही आमची रूम आहे, रूम नंबर 104. अँड दिस इज द लॉगर. लॉगर जे इज गोरे. इतके लॉक बनवले पण अजून काही नाही आला. आमची रूम आहे, 2000 रुपये घेतात हे. आणि हा आमचा टॉप बॉक्स गमतीने ओरला झाला. दिस इज स्टोर रूम. ही नाही स्टोर रूम आहे, कसली रूम आहे झोपण्यासाठीच असं. हे वॉश बेसिन आहे, हे वॉशरूम टॉयलेट 2 सेपरेट आहे का? 2 सेपरेट. वा मस्त. आणि आम्हाला सामान. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 5 वाजत आलेत आणि आम्ही आत्ता रूमवरून निघतो आहे. इथून साधारण 5 किलोमीटरच्या अंतरावरती ट्रेकचा सुरुवातीचा पॉईंट आहे. आणि तुला कोणीच दिसत नाही. आम्ही दोघंच वाटतं इथून निघायला सध्या तरी. आमच्या बाईक्स चलाओ.
दाखवला नाही. काहीच आता टाईम भरपूर झाला आहे. 5:22-23 झाले आणि आता आमच्या ट्रेकला आम्ही सुरुवात करतो आहे. इथं भरपूर त्यांनी तसं मेंटेन ठेवलं आहे. नियम वगैरे चांगले बनवले आणि गायडन्स पण चांगले देतात. तर आमचा प्लॅन होता 4 वाजताचा, पण ते रात्री बोलले की तुम्ही 4 वाजता जर सुरू केलं तर इथे थोडीशी जंगली प्राण्यांची भीती आहे, म्हणून आम्ही थोडंसं लेट झालं आहे. म्हणजे लेट केलंच ॲक्च्युली त्याच्यामुळेच. आणि तरी आमच्या आधी भरपूर लोक गेलेत, 16 जण गेलेत वरती ऑलरेडी. असं काही सीन आहे ते आमच्या. तर मित्रांनो, ते बघ त्या तिकडे दिसतो तो आमचा स्टार्टिंग पॉईंट होता. तिथनं स्टेप सुरू होता. असा येतो तो. असं इकडनं वरती, असं इकडनं येतो इथून वरती. बघा त्या तिकडं व्हाईट दिसतं बघा तुम्हाला. हो वाला तिकडं जायचं आहे. आणि आमच्या इथं जिरले बोललं झालं घाम आहे एवढं गार वातावरणात. तो आपला तो डेस्टिनेशन उधर है हमारा. आणि तिकडनं तो गाड्या येतात, तो रोड आहे तिकडनं हो साईड. तिकडून पण आम्हाला ऑप्शन होता, पण एक जिरवून घेणं ज्याला म्हणतात ना, ते करण्यासाठी आम्ही इकडनं आलोय. मला आत्ता समजते बरेचशा ट्रेकरचा हा ड्रीम ट्रेक का बरं आहे. मिनिटाच्या ट्रेक नंतर 30 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. जबरदस्त स्टेप्स आहे इथे जिरते. व्हाईट वाला तिकडे जायचं अजून. कोहरा ही कोहरा. खतम काही नाही हो रही. वरचा जो चढ बघून आपल्याला वाटतं गाडी फर्स्ट गिअरला घ्यावं लागणार आहे. फर्स्ट नाही मला वाटतंय 4x4 चालू आहे. 4x4. मित्रांनो, आम्ही आता त्यांच्याशी बोलत होतो. बोलू शकतो ते दिवसाला 4 जणांना घेऊन जातो वरती. 4 चक्कर मारतात ते दिवसाला. आमची पहिला चक्कर आहे. आणि लास्ट 2-3 वर्षापासून चालू राहिले डेली आता रोज 4 चक्कर. म्हणजे 1 वर्षाची तरी त्यांची 1200-1300 चक्कर झालेली. आणि शिवाय पायामध्ये फक्त चप्पल आहे, त्यांची शूज पण नाही आहे. प्रवेशद्वारावर आमचं स्वागत झालंय. उजव्या हाताला 500 पायऱ्यात, डाव्या हाताला 500 पायऱ्यात. ऑप्शन आपल्याकडे आहे कुठे जायचं. जाऊन एक तसं पण 1000 पायऱ्या होणार. इकडे गेलं तरी 1000 पायऱ्या होणार. तर आता आम्ही राईट साईडला जाण्याचा डिसिजन घेतलाय. तर मित्रांनो, आता म्हणजे ऑलमोस्ट 1.5 तासामध्ये आम्ही 3000 स्टेप्स कवर केलं. आणि आता एक तिथे जो ऑप्शन होता राईट अँड लेफ्टचा, तर राईट साईडला इकडे परत अजून आय थिंक 500 स्टेप्स आहेत. 500 स्टेप्स नंतर तिकडनं परत रिटर्न येऊन इकडे मागे परत 500 स्टेप्स वरती जाण्यासाठी. तर असं आणि तर भरपूर माकडे तुझ्या मागे येते रे. तर मित्रांनो, समोर ढगांमध्ये लपलेलं जे शिखर दिसतंय ते आहे तुंगी शिखर. अजून भरपूर स्टेप्स आहेत तिथं वरती पोहोचायला. ग्रेटेस्ट वॉल ऑफ महाराष्ट्र बघा कशी दिसते. भरपूर स्टेप्स जायच्यात अजून. गाईज, तुम्हाला लास्ट जे रिसेंटली तुम्ही ज्या स्टेप्स बघितलं ना वरती चढण्यासाठी, तर चढून आल्याच्या नंतर वरती बघा अजून तेवढेच स्टेप्स.
तिथून राईट साईडला वळल्यानंतर आम्हाला वाटलं होतं थोडंच असेल, पण जेवढे जसं जसं आम्ही वरती जातोय तुम्ही बघू शकता ते वरती ढगातच चाललंय. आम्ही एवढं वरती आलोय का आता जवळपास सूर्याला हात लागला आमचा, एवढा जवळ सूर्य वाटतंय. पण ट्रेक वरती व्ह्यूज तर भारी बघण्यासारखे, पण जर ट्रेकिंगचा विचार केला तर मग नो बेकार फिरती. समोर जे दिसते आहे ते आहे मांगी शिखर आणि हा तुंगी शिखरावरचा व्ह्यू आहे. तुंगी शिखर प्रदक्षिणानंतर आता आम्ही निघालोय मांगी शिखराकडे. राईट साईड आमची पूर्ण झाली आहे. आता ब्लॉक करण्याची पण इच्छा राहिलेली दिसत नाही तोंडावरती. आणि लेफ्ट साईडला सुरुवात ही पहिली स्टेप. तर भेटूयात तुम्हाला डायरेक्ट वरती. फायनली मांगी शिखरावरती आता पोहोचलोय. आहे मांगी शिखर आणि आज गर्दी पण कमीच आहे, जरा ऊन भरपूर आहे. तर मित्रांनो आज जसं तुम्ही व्हिडिओत बघितलंय की आज आपण मांगी तुंगीला आलोय. तर हे एक नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एक अतिशय सुंदर आणि पवित्र ठिकाण आहे. आणि हे एक प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे मुळात. आणि इथे असलेल्या 2 डोंगरांच्या सुळक्यामुळे हे त्या ठिकाण जास्त ओळखलं जातं, म्हणजेच मांगी आणि तुंगीमुळे. तर मग मांगी तुंगी हे समुद्रसपाटीपासून अंदाजे 4343 फूट उंच आहे. त्याच्याचमुळं इथं जरा ट्रेक करण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते, पण एकदा तुम्ही वर पोहोचलात की समोर दिसणारा नजारा एकदम थक्क करून सोडतो. तर या पर्वतात जैन धर्मातील 22व्या तीर्थंकर भगवान नेमिनाथ यांचे प्राचीन मंदिर आहे. त्यासोबतच इथे 108 फूट उंच अशी भगवान ऋषभदेवांची प्रचंड मूर्ती कोरलेली आहे, जी की आपण पुढे बघणार आहे अजून, आणि जी भारतातील एक विक्रमप्राप्त मूर्ती मानली जाते. मांगी तुंगी हे ठिकाण जैन यात्रेकरूंसाठी अतिशय पवित्र असून इथे प्राचीन गुहा, लेणी, सुंदर कोरीव काम असलेली मूर्ती आणि मनाला शांती देणारा निसर्ग हे सगळे एकत्र पाहायला मिळतं. आणि येथील प्रत्येक दगडावर एक वेगळी कहाणी कोरलेली आहे. तसंच मांगी तुंगीला भेट देणे म्हणजे एक अद्भुत आणि आध्यात्मिक अनुभव असतो आणि निसर्ग सौंदर्याचा एक मिलाफ आहे. तर मित्रांनो, जर तुम्हालाही असा अद्भुत अनुभव घ्यायचा असेल तर एकदा मांगी तुंगीला नक्की भेट द्या. पद्धतीने सनस्क्रीन लावत आणि माकडांपासून वाचत आम्ही मांगी तुंगीचा ट्रेक कंप्लीट केलाय. कसं वाटतं अचीवमेंट? खूप मस्त. उंजिरवत आहे. पायऱ्या काही नाही, आता उतरायचंय. पायांचा थरकाप होत खाली जाणार. गाईस, इथे आहे 108 फूट भगवान ऋषभदेव प्रतिमा. तर वरती आहे इथे आय थिंक स्टेप्सने पण जाता येतं आणि लिफ्ट पण आहे. तर मित्रांनो, हे आहे मांगी तुंगीतील सर्वात मोठे वैशिष्ट्य, म्हणजेच 108 फूट उंच भगवान ऋषभदेव यांची मूर्ती. तर ही मूर्ती एकाच अखंड पर्वतावर कोरलेली आहे आणि ही जगातील सर्वात उंच जैन मूर्तींपैकी एक मानली जाते. तसेच ही मूर्ती फेब्रुवारी 2016 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवली गेली असून इथं दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तर गाईज, अशा पद्धतीने आमचा ट्रेक पूर्ण होतोय. इकडे हे बघा, हे 2 दिसत आहे तुम्हाला, एक मांगी आणि एक तुंगी असं आहे. आणि इकडे बघा
इकडे तो स्टॅच्यू. तर पूर्ण आम्हाला 5 ते 5.5 तास वेळ लागला. ऊन जास्त असल्यामुळे एक्झर्शन जरा जास्त झालं आहे. बट सकाळी जेव्हा आम्ही चढत होतो ट्रेकला, जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळेस वातावरण खरंच खूप सुंदर होतं. एकदम ढगाळ वातावरण होतं आणि थंड हवा चालू होती. त्याच्यामुळे चढताना जास्त काही वाटलं नाही. बट जेव्हा जसं आम्ही उतरायला लागलो तसं ऊन पण वाढत गेलं आणि त्याच्यासोबत थकवा पण वाढला. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप एकदम भारी होता. म्हणजे थोडंसं ॲडव्हेंचरस पण होता, कारण 3,500 स्टेप्स वन साईड होत्या. आणि तसं टोटल जर काउंट केलं तुम्ही तिकडे जाऊन परत इकडे यायचं, परत स्टॅच्यूकडे जायचं, तर ऑलमोस्ट 6,000 स्टेप्स होत असतील. आणि उतरत आणि परत एवढ्याच. तर बिगिनरसाठी तर नक्कीच हा ट्रेक नाही आहे. बट खरंच जे ट्रेकरचं एक ड्रीम ट्रेक म्हटलं जातो ते अत्यंत खरं आहे. ते आम्हाला दोघांना पण आज तो एक्सपिरियन्स आला. येणार असाल तर सकाळी लवकर या. आदल्या दिवशी उतरायला काहीच वेळ, साधारण एक तासामध्ये आम्ही खाली आलो. पण तुम्ही जर ट्रेक करताय तर आदल्या दिवशी या, मुक्काम करा. पहाटे 4-4:30 वाजता ट्रेक सुरू करा. तसंच मग ऊन नसेल तर 2-2.5 तासामध्ये तुम्ही वरती जाताल. वरती तुम्हाला बघण्यासाठी क्लाउड गॅदरिंग वगैरे चांगलं दिसते जर लवकर गेले तर. आणि उतरायला पण मग थोडंफारच ऊन लागेल. तर अशा पद्धतीने आमचा ट्रेक कंप्लीट होतो आहे. चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, एन्जॉय करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. सायोनारा. बाय बाय.